हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इंग्वर्स इंग्लिश अकॅडमी. सो आज आपल्या MPSCच्या 60 डेज फ्री कोर्सचा हा डे 1 आहे. ओके, सो आपण MPSC इंग्लिश या नावाने 60 डेजचा फ्री कोर्स लॉन्च केलेला आहे आपल्या याच यूट्यूब चॅनलवरती, इंग्वर्स इंग्लिश अकॅडमीवरती. सो आज आपला हा फर्स्ट डे आहे. ओके, आज आपण पार्ट्स ऑफ स्पीच शिकणार आहोत. ओके, खूप इम्पॉर्टंट टॉपिक, पार्ट्स ऑफ स्पीच. बघा, हे जेवढे पण 60 डेज असणार आहेत, हे 60 डेज मी MPSCच्या इंग्लिश पेपरमध्ये जे त्या ग्रामरवरती क्वेश्चन्स विचारले जातात ते संपूर्ण ग्रामर मी कव्हर करणार आहे. तसेच MPSCच्या इंग्लिश पेपरमध्ये जे संभावित ट्रॅप्स असतात. ओके, संभावित ट्रॅप्स म्हणजे काय, तर अशा गोष्टी की ज्या आपल्याला असं वाटतात की हे असं आन्सर आहे, पण त्या आन्सर नसतंच. ठीक आहे, बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की याचं आन्सर खूप इझी असेल, पण ते आन्सर तेवढं इझी नसतं. आन्सर डिफरंट असतं, डिफिकल्ट असतं, किंवा बऱ्याच वेळा प्रश्न खूप जे येते सोपा असतो, पण आपल्याला असं वाटतं की याचं आन्सर अवघड असेल आणि आपण काहीतरी अवघड करायला जातो आणि तिथं आपली चूक होते. सो मी संभावित ट्रॅप्स, ठीक आहे, जिथं तुम्हाला गोंधळवण्यासाठी किंवा कन्फ्यूज करण्यासाठी वेगवेगळे क्वेश्चन्स क्रिएट केले जातात, वेगवेगळे क्वेश्चन्स जे ते तिथं टाकलेले असतात. सो अशा क्वेश्चन्स वरती सुद्धा मी स्पष्टीकरण देणार आहे. सर्वच गोष्टी आपण खूप डिटेलमध्ये, डीपमध्ये शिकणार आहोत. ओके, सो आपण स्टार्ट करूयात. तर बघा, मी आज काय करणार आहे, पार्ट्स ऑफ स्पीचचे 8 टाइप्स असतात. ओके, किती टाइप्स असतात पार्ट्स ऑफ स्पीचचे, तर 8 टाइप्स असतात. तर आजचा हा जो लेसन आहे ना, तो पार्ट्स ऑफ स्पीचचा इंट्रोडक्टरी लेसन असणार आहे. ठीक आहे, तर आज मी काय करणार आहे, इंट्रोडक्शन देणार आहे पार्ट्स ऑफ स्पीचचं आजच्या लेसन मध्ये. ओके, आणि इथून पुढचे जे लेसन्स असणार आहे ना, त्या प्रत्येक लेसन मध्ये ओके ईच पार्ट्स ऑफ स्पीचच्या टाईप वरती मी डिटेल्ड एक्सप्लेनेशन देणार आहे तुम्हाला. ओके, सो लेट स्टार्ट द व्हिडिओ. आपण आता लेसनला जे ते स्टार्ट करूयात. सो सगळ्यात आधी, व्हॉट इज पार्ट्स ऑफ स्पीच. पार्ट्स ऑफ स्पीच काय असतं हे आपण समजून घेऊयात एकदम सोप्या आणि इझी भाषेमध्ये. तर बघा, इथे एक सेंटेन्स आहे. सेंटेन्स काय आहे, सूरज स्पीक्स इंग्लिश फ्लुएंटली. काय सेंटेन्स आहे, सूरज स्पीक्स इंग्लिश फ्लुएंटली. आता या वाक्यामध्ये बघा काय गोष्टी आहेत, ते एकतर सूरज आहे, ठीक आहे, देन स्पीक्स आहे, त्याच्यानंतर इंग्लिश पण आहे, व शेवटी फ्लुएंटली आहे. ओके, सो माझा तुम्हाला क्वेश्चन आहे की या वाक्यामधलं सूरज काय आहे, स्पीक्स काय आहे, इंग्लिश काय आहे, व फ्लुएंटली हे काय सांगत आहे, कमेंट करा. तर बघा, सेंटेन्स मधील प्रत्येक वर्ड काही ना काही काम करतो. त्या कामानुसार वर्ड्सचे ग्रुप्स केले जातात. या ग्रुप्सना पार्ट्स ऑफ स्पीच असे म्हणतात. ठीक आहे, बघा, प्रत्येक सेंटेन्स मध्ये कुठला ना कुठला एक वर्ड आहे ना, हा काहीतरी इन्फॉर्मेशन देत असतो आपल्याला, काहीतरी स्पेसिफिक आणि स्पेशल इन्फॉर्मेशन देत असतो. आणि या वर्ड्सचे ग्रुप्स असतात, आणि या ग्रुप्सलाच आपण काय म्हणत असतो, तर पार्ट्स ऑफ स्पीच असे म्हणत असतो. ठीक आहे, तर या डिफरंट ग्रुप्सला वेगवेगळी नावं आहेत. ओके, सो हेच डिफरंट ग्रुप्स आपण आज जे ते शिकणार आहोत. ओके, सो आज इंट्रोडक्शन पार्ट आहे या ग्रुप्सचा किंवा पार्ट्स ऑफ स्पीचचा. आपण पुढच्या प्रत्येक लेसन मध्ये प्रत्येक ईच पार्ट ऑफ स्पीच घेणार आहे आणि त्याच्यावरती डिटेल एक्सप्लेनेशन बघणार आहे. तर सगळ्यात आधी बघा, नाउन. सगळ्यात आधी काय, तर नाउन. आता नाउन म्हणजे काय असतं, तर नाउन म्हणजे नेम ऑफ अ पर्सन, प्लेस, ॲनिमल, थिंग और आयडिया, क्वालिटी और फिलिंग. आता नाउन म्हणजे काय असतं, तर नाउन म्हणजे थोडक्यात आपल्या मराठीमधलं नाम. ठीक आहे, मराठीमध्ये नाउनला म्हणतात नाम. म्हणजेच कुठल्याही एका व्यक्तीचं नाव, ओके, किंवा एखाद्या जागेचं नाव, एखाद्या प्राण्याचं नाव, एखाद्या आयडियाचं नाव, ठीक आहे, किंवा एखादं इमोशन किंवा एखादी क्वालिटी, त्याचं नाव, याला आपण काय म्हणत असतो, तर नाउन असं बोलत असतो. फाईन. फॉर एक्झाम्पल बघा, सूरज. बघा, हे नाव आहे कोणाचं, तर व्यक्तीचं नाव आहे, हे पर्सन, व्यक्तीचं नाव आहे काय, तर सूरज.
सूरज काय झालं, नाऊन झालं. त्याच्यानंतर पुणे, पुणे हे प्लेसचं नाव आहे, म्हणजेच काय, ठिकाणाचं नाव आहे. ठीक आहे, पुणे हे ठिकाणाचं नाव आहे. पुणे झालं, मुंबई झालं, किंवा कुठल्याही ठिकाणाचं नाव, याला आपण नाऊन असं बोलत असतो. त्याच्यानंतर काय आहे, डॉग. डॉग काय आहे, प्राणी आहे. ठीक आहे, ॲनिमलला सुद्धा आपण काय म्हणत असतो, नाऊन असं बोलत असतो, ॲनिमलच्या नावाला सुद्धा. सो डॉग हे जर आपण घेतलं तर डॉग हे ॲनिमलचं नाव आहे, प्राण्याचं नाव आहे. सो आपण डॉगला काय म्हणणार, नाऊन असं बोलणार. ओके. देन बघा, जसं मी इथं मेन्शन केलं होतं, थिंग म्हणजेच काय, तर वस्तूचं नाव. वस्तूचं नाव सुद्धा काय असतं, तर नाऊन असतं. फाईन. सो इथे बघा, बुक आहे. बुक काय आहे, थिंग आहे, म्हणजेच काय, तर वस्तू आहे. मग बुक पण काय असणार आहे, नाऊन असणार आहे. मग बुक, मोबाईल, बॉटल, बॅग, चेअर, कबर्ड, ह्या सगळ्या वस्तू आहेत. ह्या सगळे वस्तूंची नावं आहेत, बरोबर ना. ही सगळी वस्तूंचीच नावं आहेत, आणि सगळ्या वस्तूंची नावं सुद्धा काय असतात, तर नाउन्स असतात. ओके. त्याच्यानंतर ऑनेस्टी. ओके, ऑनेस्टी. आता ऑनेस्टी काय आहे, क्वालिटी आहे किंवा आयडिया आहे, बरोबर ना. ऑनेस्टी काय आहे, क्वालिटी आहे किंवा आयडिया आहे. आणि ऑनेस्टी काय असणार आहे, मग नाऊन असणार आहे. बिकॉज जसं मी म्हटलं की आयडिया किंवा क्वालिटी. ठीक आहे, एखादी गोष्टीची आयडिया किंवा क्वालिटी किंवा फिलिंग हे सुद्धा काय असतं, तर नाऊन असतं. मग जसं की ऑनेस्टी झालं, किंवा हॅपीनेस झालं, काइंडनेस, या काय आहेत, सगळ्याच्या सगळे हे नाउन्स आहेत. हे सगळेच्या सगळे शब्द काय असणार आहेत, तर नाउन असणार आहेत. ओके. आता आपण एक्झाम्पल्स बघूयात. राहुल इज प्रिपेरिंग फॉर द एमपीएससी एक्झाम. राहुल इज प्रिपेरिंग फॉर द एमपीएससी एक्झाम. आता इथे बघा, राहुल याला मी अंडरलाईन केलेलं आहे. राहुल हे नाव आहे, कोणाचं, तर एका मुलाचं नाव आहे, एका व्यक्तीचं नाव आहे राहुल. तर आपण जसं इथं पाहिलं, नेम ऑफ अ पर्सन म्हणजेच व्यक्तीचं नाव जर असेल तर ते काय असतं, नाऊन असतं. सो इथे राहुल काय झाला आपला, तर नाऊन झाला. फाईन. नेक्स्ट सेंटेन्स, पुणे इज अ ब्युटिफुल सिटी. पुणे इज अ ब्युटिफुल सिटी. आता या वाक्यामध्ये पुणे बघा, पुणे हे ठिकाणाचं नाव आहे ना, प्लेसचं नाव आहे. आपण वरती पाहिलं की नेम ऑफ अ प्लेस, जर ठिकाणाचं नाव असेल तर ते सुद्धा काय असतं, नाऊन असतं. सो मग इथे पुणे काय झालं, आपलं नाऊन झालं, कारण ते ठिकाणाचं नाव आहे, प्लेसचं नाव आहे. देन द डॉग इज स्लीपिंग आउटसाइड. द डॉग इज स्लीपिंग आउटसाइड. इथे डॉग बघा, एका प्राण्याचं नाव आहे, बरोबर ना. डॉग म्हणजे कुत्रा, हे प्राण्याचं नाव आहे ना. सो ॲनिमलचं नाव असेल, म्हणजेच प्राण्याचं नाव असेल तर ते सुद्धा काय असतं, तर ते नाऊन असतं. ओके. सो डॉग काय झाला, आपला नाऊन झाला. फाईन. पुढचं सेंटेन्स आपलं, आय बॉट अ न्यू फोन. आय बॉट अ न्यू फोन. आता इथे बघा, या वाक्यामध्ये फोन हे वस्तूचं नाव आहे, बरोबर. मोबाईल झालं किंवा फोन झालं, ही काय आहे, वस्तू आहे. सो इथे फोन ही वस्तू आहे, म्हणजेच फोन हे वस्तूचं नाव आहे, आणि वस्तूचं नाव सुद्धा काय असतं, तर नाऊन असतं. फाईन. सो दॅट्स वाय फोन काय झाला, आपला नाऊन झाला. ठीक आहे. तर फोन झालं, बाईक, त्याच्यानंतर कार, ही वस्तूंची नावे आहेत ना. या सर्व वस्तू आहेत, ह्या सर्व वस्तू काय असणार आहेत, तर नाऊन असणार आहेत. फाईन. पुढचं सेंटेन्स बघा, हॅपीनेस इज इम्पॉर्टंट फॉर एव्हरीवन. हॅपीनेस इज इम्पॉर्टंट फॉर एव्हरीवन. आता या वाक्यामध्ये हॅपीनेस, ठीक आहे, हॅपीनेस, हॅपीनेस काय आहे, तर क्वालिटी आहे किंवा इमोशन आहे. तर जसं तुम्हाला मी म्हटलो, काय आयडिया, क्वालिटी किंवा फिलिंग किंवा इमोशन, ह्या सर्व गोष्टी काय असतात, तर नाऊन असतात. ठीक आहे. सो हॅपीनेस काय झाला, आपला इथे नाऊन झाला. ठीक आहे. हॅपीनेस, ऑनेस्टी, काइंडनेस, दयाळूपणा, ही नावं आहेत क्वालिटीची, बरोबर. सो क्वालिटीची नावं काय असतात, तर नाऊन असतात, हे लक्षात ठेवा. फाईन. सो आय होप तुम्हाला नाऊन हा पार्ट समजला असेल की नाऊन काय असतं ते. ओके. बघा, नाऊन वरती
किंवा ईच पार्ट ऑफ स्पीच वरती, ईच गोष्टीवरती मी डिटेलमध्ये खूप एक्सप्लेन करून खूप डिटेल व्हिडिओ जो आहे तो बनवणार आहे. सो स्टे ट्यून. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही आणि नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून मी ज्यावेळेस व्हिडिओज अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला पटकन नोटिफिकेशन मिळून जाईल. ओके. पुढचं प्रोनाउन. आता प्रोनाउन काय असतं हे बघूयात आपण. प्रोनाउन द वर्ड विच रिप्लेसेस अ नाउन. द वर्ड विच रिप्लेसेस अ नाउन. असा एक शब्द किंवा असा एक वर्ड जो नाउनला रिप्लेस करतो, जो नावाला रिप्लेस करतो, असा वर्ड किंवा असा शब्द हा प्रोनाउन असतो. लक्षात ठेवा काय असतो, तर तो प्रोनाउन असतो. फाईन. आता ह्या प्रोनाउन्सची आपल्याला गरज का लागते? बघा ना, आपण दरवेळेस एखाद्या व्यक्तीचं नाव घेत नाही. जसं की सूरज वेक्स अप अर्ली, सूरज टेक्स ब्रेकफास्ट ॲट 9 AM, सूरज गोज टू कॉलेज, सूरज कम्स टू क्लास, सूरज टीचेस इंग्लिश, सूरज स्पीक्स इंग्लिश. बघा, आपण सगळीकडे सूरज 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 कधी म्हणत नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं आपण नाव सतत घेत नाही, बरोबर ना. आपण कधी म्हणाल की सूरज स्पीक्स इंग्लिश. ही ऑल्सो टीचेस इंग्लिश. सूरज इंग्लिश बोलतो आणि तो इंग्लिश शिकवतो सुद्धा. ठीक आहे. सूरज स्पीक्स इंग्लिश अँड ही टीचेस इंग्लिश. सूरज इंग्लिश बोलतो आणि शिकवतो पण. ठीक आहे. आणि तो शिकवतो पण. बघा, आपण तो यूज केलं, बरोबर ना. आपण दोन्ही सेंटेन्सेस मध्ये सूरज सूरज नाही यूज केला. ही आपली बोलण्याची पद्धत असते, बरोबर, की आपण एकदा नाव घेतो एखाद्या व्यक्तीचं आणि त्याच्यानंतर आपण सतत त्याचं नाव वापरत नाही. आपण तेथे त्याला संबोधण्यासाठी, जर मुलगा असेल तर आपण तो बोलतो, बरोबर. जर मुलगी असेल आपल्या वाक्यामध्ये तर आपण ती असं वापरत असतो, बरोबर ना. जसं की आपण म्हणतोय की प्रिया. प्रिया जे येते सकाळी 9 वाजता कॉलेजला जाते. ठीक आहे. नंतर ती तेथे लेक्चर अटेंड करते. नंतर ती तेथे लेक्चर अटेंड करते. बघा, ती असं आपण यूज केलं, बरोबर. आपल्याला सतत प्रिया 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 हे वापरायची गरज नाहीये. फाईन. एकदा प्रिया यूज केलं, नंतर समोरच्याला कळणार आहे की प्रियाबद्दल बोलतोय आपण. त्याच्यामुळे आपण प्रिया नाही वापरत, आपण ती असं वापरत असतो. तर मुलगा असेल तर आपण तो बोलत असतो, मुलगी असेल तर आपण ती असं बोलत असतो. ठीक आहे. मग मुलासाठी इंग्लिशमध्ये आहे ही व मुलीसाठी इंग्लिशमध्ये आहे शी. फाईन. तसेच आपण एखाद्या प्राण्याचं नाव वापरत असेल किंवा एखाद्या ठिकाणाचं नाव वापरत असेल तर आपण सतत ते ठिकाणाचं नाव यूज करत नाही. ठीक आहे. जसं की पुणे. पुणे खूप सुंदर शहर आहे. पुण्यामध्ये किल्ले आहेत, पुण्यामध्ये फिरण्यासारखी ठिकाणं आहे. आपण सतत पुणे पुणे किंवा पुण्यामध्ये म्हणणार नाही ना. आपण कधी कधी तेथे पण म्हणणार की तेथे खूप सुंदर ठिकाणं आहेत. मग तेथे बोललो आपण. बघा, तेथेसाठी इंग्लिशमध्ये काय आहे, इट. ठीक आहे. तर बघा, प्लेसेसला रिप्लेस करायचं असेल किंवा प्राण्यांच्या नावाला रिप्लेस करायचं असेल तर आपण यूज करतो इट. ठीक आहे. प्राण्यांसाठी किंवा ठिकाणांच्या नावांसाठी आपण काय यूज करणार आहोत, तर आपण इट यूज करणार आहोत. फाईन. समजते. तर अशाच प्रकारे असे शब्द की जे डायरेक्ट नावांना रिप्लेस करतात. ठीक आहे. व्यक्तीच्या नावाला, ठिकाणांच्या नावाला, प्राण्यांच्या नावाला, तर वस्तूंच्या नावाला, अशा प्रकारे नावांना जे शब्द रिप्लेस करतात ते शब्द असतात आपले प्रोनाउन. ठीक आहे. तर हे प्रोनाउन काय काय आहेत, तर आय म्हणजेच मी, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, वी म्हणजे आम्ही किंवा आपण, दे म्हणजेच ते सर्व लोक, शी म्हणजे तो व्यक्ती किंवा तो मुलगा, शी म्हणजे ती व्यक्ती किंवा ती मुलगी, आणि इट म्हणजे ती वस्तू. ठीक आहे. किंवा ते ठिकाण. फाईन. सो हे काय आहेत, तर प्रोनाउन्स आहेत. आता सेंटेन्सेस बघा आपले प्रोनाउन्स वरती. ही स्टडीज इंग्लिश एव्हरी डे. ही स्टडीज इंग्लिश एव्हरी डे. आता याच्यामध्ये प्रोनाउन काय आहे, तर ही हे प्रोनाउन आहे. ठीक आहे. तो दररोज अभ्यास करतो. पुढचं, शी वॉन्ट्स टू बिकम PSI. शी वॉन्ट्स टू बिकम PSI. तिला PSI बनायचं आहे. इथे शी काय आहे, आपलं प्रोनाउन आहे. नाव न यूज करता आपण काय यूज केलं,
प्रोनाउन यूज केलं. ठीक आहे, इथे आपण मुलाबद्दल बोलत होतो, दॅट्स वाय ही यूज केलं. व खाली आपण मुलीबद्दल बोलतोय, दॅट्स वाय आपण शी यूज केलं. त्याच्यानंतर आय स्टडी एव्हरी डे, इथे प्रोनाउन आहे आय, मी दररोज अभ्यास करतो. ठीक आहे, नाव यूज करण्याऐवजी आपण नावाला रिप्लेसमेंट यूज करतो आणि त्या रिप्लेसमेंटला आपण प्रोनाउन असं बोलत असतो. ठीक आहे, समजतंय मी काय म्हणतोय ते. सो आय होप प्रोनाउन हे तुमचं कव्हर झालं असेल. आता आपण ऍडजेक्टिव्ह पाहणार आहोत. फाईन. सो आता आपण ऍडजेक्टिव्ह पाहणार आहोत. ओके, थोडक्यात ऍडजेक्टिव्हचा मराठीमध्ये अर्थ असतो विशेषण. ठीक आहे, नाउनचा अर्थ नाम, प्रोनाउन सर्वनाम आणि ऍडजेक्टिव्ह असतात आपले विशेषण. ठीक आहे, आता हे ऍडजेक्टिव्ह कशासाठी यूज करतो आपण, किंवा ऍडजेक्टिव्ह काय आहे, ऍडजेक्टिव्ह काय सांगतात. तर ऍडजेक्टिव्ह म्हणजे व्हॉट काइंड, विच वन किंवा हाऊ मेनी. ठीक आहे, एखादी गोष्ट किंवा एखादी वस्तू किंवा एखादी व्यक्ती कोणत्या टाईपची आहे. ठीक आहे, कोणत्या टाईपची आहे, इथे त्याचा गुणधर्म जे ते सांगितलं जातो, त्याच्यामधली स्पेशालिटी किंवा त्याच्यामधील विशेष गोष्ट. ठीक आहे, त्याच्यामधील विशेष गोष्ट जो शब्द सांगतो तो म्हणजे आपला ऍडजेक्टिव्ह असतो. ठीक आहे, एखादी व्यक्ती व्हॉट काइंड म्हणजे कोणत्या टाईपची आहे, कोणती व्यक्ती आहे, कोणती वस्तू आहे, कोणती गोष्ट आहे. ठीक आहे, किंवा किती क्वांटिटीमध्ये आहे, हाऊ मेनी, किती क्वांटिटीमध्ये आहे. तर हे सर्व सांगणारा शब्द म्हणजे आपला ऍडजेक्टिव्ह असतो. ठीक आहे, तर आता आपण एक्झाम्पल्स बघूयात. एक्झाम्पल्स म्हणजे काय, तर कोणते कोणते शब्द हे ऍडजेक्टिव्ह असतात. तर इथे मी काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. जसं की ब्युटिफुल म्हणजे सुंदर. बघा ना, त्या व्यक्तीची विशेषता सांगितली जाते किंवा त्या गोष्टीची विशेषता सांगितली जाते की ती व्यक्ती सुंदर आहे, ती गोष्ट सुंदर आहे. ओके, सो ब्युटिफुल म्हणजे सुंदर, हे काय आहे, ऍडजेक्टिव्ह आहे. ऑनेस्ट, ठीक आहे, ऑनेस्ट म्हणजेच इमानदार. तर अगेन त्या व्यक्तीची क्वालिटी इथं सांगितली जाते, त्या व्यक्तीची विशेष गोष्ट सांगितली जाते. काय, तर ती व्यक्ती जे ते इमानदार आहे. लक्षात ठेवा, ऑनेस्टी आणि ऑनेस्ट मध्ये फरक आहे. ठीक आहे, ऑनेस्टीमध्ये आणि ऑनेस्ट मध्ये फरक आहे. ऑनेस्टी हे नाउन मध्ये येतं व ऑनेस्ट हे ऍडजेक्टिव्ह मध्ये येतं. बघा, मी सुरुवातीलाच तुम्हाला म्हटलं होतं की एमपीएससी मध्ये काय ट्रॅप्स असतात की तेथे आपण गोंधळून जातो, तिथे आपण कन्फ्यूज होऊन जातो. ठीक आहे, कन्फ्युजन होतं आपल्याला. सेम गोष्टी दिसतात ना, फक्त थोडासा छोटासा फरक असतो. बघा ना, ऑनेस्टी आणि इथे ऑनेस्ट आहे, इथे फरक पण समजणार नाही एखाद्या व्यक्तीला. सो मी अशाच प्रकारच्या ट्रॅप्स किंवा कन्फ्यूज करणाऱ्या वर्ड्स बद्दल किंवा कन्सेप्ट बद्दल जे ते चर्चा करणार आहे येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये, की ज्याच्यामधून बघा तुमचे मिस्टेक्स होण्याचे चान्सेस. ठीक आहे, तुमचे जे मिस्टेक्स होण्याचे चान्सेस असतात ना, ते खूप म्हणजे खूप कमी होणार आहे. ठीक आहे, अगदी नाहीच्या बरोबर. ठीक आहे, म्हणजे अगदी तुमच्या मिस्टेक्स होणारच नाही, एवढी मी तुम्हाला गॅरंटी देतो. ठीक आहे, इतक्या चांगल्या प्रकारे जे ते आपण सगळ्या गोष्टी जे आहेत त्या डीपली पाहणार आहोत. ठीक आहे, जिथे की आपण कमतरतेला कुठे जागाच ठेवणार नाही. फाईन. तर जसं मी चर्चा करत होतो, ऍडजेक्टिव्ह काय आहेत, तर ब्युटिफुल, ऑनेस्ट, डिफिकल्ट अवघड, न्यू नवीन, ओल्ड जुना, मेनी भरपूर किंवा जास्त, फ्यू थोडेच किंवा कमी. तर असे शब्द असतात आपले ऍडजेक्टिव्ह. ओके, तर बघा, हा इंट्रोडक्टरी पार्ट आहे. परत एकदा सांगतोय तुम्हाला, हा फायनल व्हिडिओ नाहीये किंवा हा फायनल लेसन नाहीये. प्रत्येक गोष्टीवरती मी खूप डिटेल्ड आणि डीप व्हिडिओज जे ते बनवणार आहे, डीप लेसन्स येणार आहेत. ओके, हे फक्त इंट्रोडक्शन आहे आज. बघा आता सेंटेन्सेस काय होतील मग. शी इज वेअरिंग अ ब्युटिफुल ड्रेस. शी इज वेअरिंग अ ब्युटिफुल ड्रेस. काय अर्थ आहे याचा, तर ती सुंदर ड्रेस तिने जे ते घातलेला आहे. ठीक आहे, तिने सुंदर ड्रेस घातला आहे. आता याच्यामध्ये ब्युटिफुल काय आहे, तर ऍडजेक्टिव्ह आहे. कारण की बघा ना, त्या ड्रेस बद्दल इथे विशेष माहिती दिली गेलेली आहे, एक स्पेशल माहिती दिली गेली आहे.
तर ड्रेस घातलाय, पण कसा ड्रेस घातलाय तर ब्युटिफुल म्हणजेच काय तर सुंदर ड्रेस घातलेला आहे. देन ही इज अन ऑनेस्ट ऑफिसर. ही इज अन ऑनेस्ट ऑफिसर. तो एक इमानदार ऑफिसर आहे, तो एक इमानदार अधिकारी आहे. परत बघा अधिकाऱ्याबद्दल विशेष माहिती, कसा अधिकारी आहे. जसं की बघा वरती मी म्हटलो व्हॉट काइंड, कोणत्या टाईपचा, कसा. अधिकारी कसा आहे तर ऑनेस्ट आहे. अधिकारी हा इमानदार आहे. सो ऑनेस्ट काय आपला ऍडजेक्टिव्ह आहे. पुढे दिस इज अ डिफिकल्ट क्वेश्चन. दिस इज अ डिफिकल्ट क्वेश्चन. हा अवघड प्रश्न आहे. प्रश्न कसा आहे तर अवघड प्रश्न आहे. बघा ना विशेष माहिती दिली जाते प्रश्नाबद्दल. ओके स्पेशल इन्फॉर्मेशन. नेक्स्ट ही बॉट अ न्यू कार. ही बॉट अ न्यू कार. त्याने नवीन गाडी जे ते विकत घेतली. ठीक आहे विच वन, कोणती गाडी, कशा कंडिशन्स मधली गाडी विकत घेतली आहे तर नवीन कंडिशन मधली नवीनच गाडी जे ते विकत घेतली आहे. सो न्यू किंवा नवीन काय बनलं आपलं विशेषण म्हणजेच ऍडजेक्टिव्ह बनलं. फाईन समजते मी काय म्हणतोय ते. पुढचं सेंटेन्स मेनी पीपल अटेंडेड द मीटिंग. मेनी पीपल अटेंडेड द मीटिंग. बऱ्याच लोकांनी जे ते किंवा भरपूर लोकांनी जे ते मीटिंग अटेंड केली. बघा जसं की मी म्हटलो होतो वरती हाऊ मेनी म्हणजेच किती. तर किती लोकांनी मीटिंग अटेंड केली मेनी भरपूर बऱ्याच लोकांनी. सो मेनी काय म्हणला आपला ऍडजेक्टिव्ह म्हणजेच विशेषण बनला. फाईन. सो आय होप तुम्हाला हे समजत असेल. तर हे तर काय झालं ऍडजेक्टिव्ह झालं म्हणजेच विशेषण. आता पुढचं म्हणजे वर्ब. ओके वर्ब म्हणजे काय तर क्रिया किंवा वाक्यात काय क्रिया होते हे सांगणारा शब्द म्हणजेच काय असतो तर वर्ब असतो. ठीक आहे वर्ब हा ऍक्शन वर्ड असतो. फाईन. तर एक्झाम्पल्स बघा रन, प्ले, ईट, गो, कम, राईट, रीड, मेक हे सर्व काय आहेत वर्ब्स आहेत. ठीक आहे का आपण यांना वर्ब्स बोलतो कारण की वर्ब म्हणजे क्रिया. ठीक आहे वर्ब म्हणजे काय तर क्रिया. क्रिया सांगणारा शब्द म्हणजे वर्ब. बघा ना रन, रन मध्ये क्रिया आहे त्याच्यामुळे रन काय बनला वर्ब बनला. देन प्ले म्हणजे खेळणे. खेळताना आपण क्रियाच करतो ना, खेळणे ही क्रिया आहे दॅट्स वाय प्ले पण काय बनला वर्ब बनला. ईट म्हणजे खाणे. खाणे ही सुद्धा क्रियाच आहे ऍक्शन आहे. सो त्याच्यामुळे ईट झाला आपला वर्ब. गो म्हणजे जाणे. बघा जाताना आपण काय करतो चालतो बरोबर ना, म्हणजे जाणे काय झाली आपली क्रिया झाली म्हणजेच वर्ब झाला तो. फाईन. आता आपण सेंटेन्सेस बघूयात. आय रन एव्हरी डे. आय रन एव्हरी डे याचा अर्थ आहे मी दररोज पळतो. मी दररोज पळतो. आता या वाक्यामध्ये वर्ब काय आहे तर रन आहे. ठीक आहे कारण की ऍक्शन आहे ना ती क्रिया आहे ते दॅट्स वाय रन काय बनलं तर वर्ब बनलं. पुढचं सेंटेन्स यू प्ले क्रिकेट ऑन संडे. यू प्ले क्रिकेट ऑन संडे. तू रविवारी जे ते क्रिकेट खेळतो. आता इथे बघा खेळणे म्हणजेच काय तर प्ले हे काय आहे वर्ब आहे कारण की ऍक्शन आहे ना ती क्रिया आहे दॅट्स वाय प्ले काय बनलं इथं या वाक्यामध्ये वर्ब बनलं. नेक्स्ट सेंटेन्स वी गो टू टेम्पल ऑन मंडे. वी गो टू टेम्पल ऑन मंडे. आम्ही सोमवारी मंदिरामध्ये जातो. आता जाणे ही क्रिया आहे बरोबर म्हणजेच गो. मग गो आपलं काय झालं वर्ब झालं. फाईन. शी इज हॅपी. शी इज हॅपी. बघा आता हे ट्रॅपचं सेंटेन्स आहे. ठीक आहे हे जे ते डिफिकल्ट आणि कन्फ्यूज केलं जाणारं सेंटेन्स आहे. शी इज हॅपी. इथे तुम्हाला क्रिया दिसत नसेल बरोबर ना कारण की क्रिया म्हणजे काय पळणे चालणे. ठीक आहे त्याच्यानंतर वाचणे खाणे पिणे या क्रिया आहेत असं आपल्याला वाटतं. पण बघा ग्रामरची डीपनेस खूप जास्त आहे. एमपीएससी मध्ये मुद्दाहून अशा टाईपचे सेंटेन्सेस किंवा अशा टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातात जे की ट्रॅप टाईपचे क्वेश्चन्स असतात. पझल टाईपचे क्वेश्चन्स असतात जिथे की तुम्हाला मुद्दाहून असं गोंधळून ते सोडतात. आता या वाक्यामध्ये क्रिया नाही कुठेच पण लक्षात ठेवा ग्रामरच्या अनुसार या वाक्यामधली क्रिया किंवा क्रियापद हे इज आहे. या वाक्यामधलं वर्ब काय आहे
इज आहे. ठीक आहे. आता हे कसं हे तुम्हाला मी सांगतो. बघा याच्यावरती डिटेल व्हिडिओ तर बनणारच आहे, पण इंट्रोडक्टरी पार्टमध्ये पण मी थोडासा एक सारांश सांगतो तुम्हाला. बघा वर्ब्सचे 2 प्रकार असतात. ठीक आहे. किती प्रकार असतात वर्ब्सचे? 2 प्रकार असतात. ते कोणते कोणते? तर ऍक्शन वर्ब आणि स्टेट किंवा लिंकिंग वर्ब. बघा काय? तर ऍक्शन वर्ब आणि स्टेट किंवा लिंकिंग वर्ब. तर ऍक्शन वर्ब तर आपल्याला माहिती आहे की ज्याच्यामध्ये क्रिया होते, जो की ऍक्शन करतो, जसं की रन झालं, प्ले झालं, ईट, गो, वॉक, राईट. हे काय करतात? ते ऍक्शन करतात आहे ना. ठीक आहे. ऍक्शन सांगतात आहे. सो दॅट्स वाय हे काय आहेत? तर ऍक्शन वर्ब्स आहेत. पण दुसरा टाईप आपल्याला माहिती नाहीये. ठीक आहे. बहुतांश लोकांना, जवळपास 99% लोकांना हे माहिती नसतं की स्टेट किंवा लिंकिंग वर्ब हा सुद्धा एक वर्बचा टाईप असतो. ओके. आता हे काय सांगत असतं? तर हे एक स्टेट सांगत असतं. ठीक आहे. काय सांगत असतं? एक स्टेट सांगत असतं. आता स्टेट म्हणजेच काय? तर बघा इथे एक्झाम्पल आहे, शी इज हॅपी. म्हणजेच काय? तर ती आनंदी आहे. ठीक आहे. ती आनंदी आहे, ती आनंदित आहे. बघा आनंद ही काय? एक स्टेट आहे. बरोबर. एक सिच्युएशन आहे. आनंदी असणं ही एक स्टेट आहे, ही एक कंडिशन आहे, ही एक सिच्युएशन आहे. तर लक्षात ठेवा, सिच्युएशन किंवा स्टेट सांगण्यासाठी आपण ज्या गोष्टीची मदत घेतो ना, ती गोष्ट सुद्धा वर्ब असते. ठीक आहे. तर अशा स्टेट सांगण्यासाठी आपण बहुतांश ॲम, इज, आर, देन वॉज किंवा वर यांची मदत घेत असतो, यांची आपण हेल्प घेत असतो. लक्षात ठेवा. ठीक आहे. कशासाठी? तर स्टेट सांगण्यासाठी किंवा कंडिशन सांगण्यासाठी आपण कशाची हेल्प घेतो? ॲम, इज, आर आणि वॉज वरची आपण हेल्प घेत असतो. तर लक्षात ठेवा, ॲम, इज, आर असेल, वॉज वर असेल वाक्यामध्ये, आणि त्या वाक्यामध्ये प्रत्यक्ष ऍक्शन वर्ड नसेल. बघा लक्षात ठेवा मी काय म्हणतोय ते, प्रत्यक्ष ऍक्शन वर्ड नसेल, तिथे ऍक्शन वर्ड नसणारे, व समजा जर तिथे डायरेक्ट अशा प्रकारची स्टेट दिली असेल, जसं की हॅपी, सॅड, एक्सायटेड. बघा ह्या स्टेट्स आहेत ना, या कंडिशन्स आहेत. हॅपी आहे, हॅपीनेसची स्टेट. सॅड आहे, सॅडनेसची कंडिशन किंवा सॅडनेसची सिच्युएशन किंवा सॅडनेसची स्टेट. ठीक आहे. देन एक्सायटेड, खूप जास्त उत्सुक असणं, ही पण एक स्टेट आहे. ठीक आहे. आणि त्या स्टेटच्या आधी जर ॲम, इज, आर किंवा वॉज वर असेल, तर मग तिथे तो ॲम, इज, आर किंवा वॉज वर हा वर्ब गृहीत धरला जातो. ठीक आहे. बघा खूप महत्वाची, खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगतोय तुम्हाला मी, जी की दुसरीकडे कुठे तुम्हाला मिळणार नाही. ओके. सो अशाच इम्पॉर्टंट गोष्टी येणाऱ्या लेसन्समध्ये आपण भरभरून पाहणार आहोत. ओके. सो दॅट्स वाय तुम्ही जर अजून सुद्धा इन्व्हर्स इंग्लिश अकॅडमीला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकन ऑन करा. आणि ही जी सिरीज आहे जी की आजपासून सुरू झाली आहे, एमपीएससी इंग्लिश. ठीक आहे. तर ही सिरीज किंवा हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्व स्टुडंट्सला योग्य मार्गदर्शन मिळेल व ज्या चुका होतात ते तुमच्या इंग्लिशच्या पेपरमध्ये, एमपीएससीच्या एक्झाममध्ये, त्या चुका ज्या आहेत ते तुम्ही करणार नाही. ओके. सो ज्यांना ज्यांना योग्य मार्गदर्शन हवं आहे त्यांना हा जो व्हिडिओ आहे तो शेअर करा. आणि आपण अशाच प्रकारची 30 डेजची फ्री स्पोकन इंग्लिश सिरीज सुद्धा आपण जे ते लॉन्च केली होती. सो ज्यांनी ही सिरीज पाहिली नसेल त्यांनी प्लेलिस्टमध्ये जावा, प्लेलिस्टमध्ये आहे 30 डेजची फ्री स्पोकन इंग्लिश सिरीज. सो तुम्ही तिथे जाऊन ती सिरीज पाहू शकता. ओके. ओके. सो आपण लेसनकडे येऊयात परत. तर बघा मी तुम्हाला सांगत होतो की वर्बचा दुसरा एक टाईप असतो जो की स्टेट किंवा लिंकिंग वर्ब असतो, ज्याच्यामध्ये एक स्टेट सांगितली जात असते आणि स्टेटला लिंक करत असतो एक वर्ड, त्याला आपण लिंकिंग वर्ब किंवा स्टेट वर्ब असं बोलत असतो. सो इथे या सेंटेन्समध्ये मी तो मेन्शन केला होता, शी इज हॅपी. इथे इज जो येतो तो लिंकिंग वर्ब आहे किंवा स्टेट वर्ब आहे. देन खाली काय एक्झाम्पल्स आहेत बघा, ही इज टायर्ड, ही इज टायर्ड, तो थकलेला आहे. बघा थकलेली कंडिशन सांगितली जाते, थकलेली स्टेट सांगितली जाते. ठीक आहे. टायर्डनेसची स्टेट. आणि इथे दुसरा कुठला वर्ब आहे का बघा या सेंटेन्समध्ये, तर नाहीये दुसरा कुठला वर्ब. दुसरा कुठला वर्ब नसेल तरच आपण त्याला वर्ब असं जे ते गृहीत धरत असतो. लक्षात ठेवा, ही पण एक कंडिशन आहे. सो इथे दुसरा कुठला वर्ब नाहीये, स्टेट आहे, कंडिशन आहे, आणि त्या कंडिशनच्या आधी ॲम, इज, आर किंवा वॉज वर आहे. सो दॅट्स वाय इथे
इज जो आहे तो आपला काय बनला, स्टेट वर्ब जो आहे तो बनला किंवा लिंकिंग वर्ब बनला. दे आर स्टुडंट्स, दे आर स्टुडंट्स, ते स्टुडंट्स आहेत, ते विद्यार्थी आहेत. इथे सुद्धा कुठला वर्ब नाहीये आणि इथे स्टेट सांगितली जाते काय, तर स्टुडंट्स असण्याची स्टेट. बघा स्टुडंट्स असेल, टीचर्स असेल, इंजिनियर असेल आणि त्याच्या आधी जर ॲमीज आर असेल किंवा वॉज वर असेल तर याला सुद्धा आपण स्टेट किंवा लिंकिंग वर्ब असं जे ते गृहीत धरत असतो. ठीक आहे, तर हे सिक्रेट आहे. आता इथे आर काय बनला मग आपला, तो स्टेट किंवा लिंकिंग वर्ब जे ते बनला. ठीक आहे, याच्यावर जे डिटेल व्हिडिओ जे ते येणार आहे, त्याच्यामुळे काळजी करू नका. आता ऍडवर्ब काय असतो, तर एखादी गोष्ट कशी, हाव म्हणजे कशी, वेन म्हणजेच केव्हा, देन एखादी गोष्ट कोठे म्हणजेच वेअर, हाऊ मच म्हणजे किती प्रमाणामध्ये झाली, ही सांगणारा शब्द म्हणजे ऍडवर्ब असतो. एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा ऍडवर्बच्या सेंटेन्समध्ये. ठीक आहे, सेंटेन्समध्ये वर्ब सोबत एक एक्स्ट्रा शब्द असणारे लक्षात घ्या, फक्त ऍडवर्ब नसणारे. आपल्या सेंटेन्समध्ये ऍक्शन मेन्शन असणारे, वर्ब किंवा क्रिया मेन्शन असणारे व त्या क्रियेचं स्पष्टीकरण देणारे एक शब्द असणारे. ठीक आहे, क्रियेबद्दल अधिक माहिती. बघा ना, ऍड वर्ब, ऍड म्हणजे काय, तर ऍडिशनल, एक्स्ट्रा. ठीक आहे, सो असा शब्द जो की क्रियेबद्दल किंवा वर्ब बद्दल ऍडिशनल किंवा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतो, अशा शब्दाला आपण ऍडवर्ब असं बोलत असतो आणि याला आपण मराठीमध्ये क्रियाविशेषण असं बोलतो. ठीक आहे, क्रियाविशेषण मराठीमध्ये. तर एखादी ऍक्शन कशी, कधी, कुठे किंवा किती प्रमाणात झाली हे सांगणारा शब्द म्हणजे आपला ऍडवर्ब असतो. फाईन. तर बघा इथे स्लोली, व्हेरी, यस्टरडे, क्विकली, टुमॉरो, नाव, एक्स्ट्रीमली, टू, हिअर अँड देअर, हे सगळेच्या सगळे काय आहेत, हे सगळेच्या सगळे ऍडवर्ब्स आहेत. ओके, काय आहेत, ऍडवर्ब्स आहेत. स्लोली म्हणजेच काय, तर हळू. व्हेरी म्हणजे काय, जास्त. देन यस्टरडे म्हणजेच काल. क्विकली म्हणजे पटकन, फास्ट, जास्त फास्ट. देन टुमॉरो म्हणजेच उद्या. नाव म्हणजेच आत्ता. एक्स्ट्रीमली म्हणजे खूप जास्त. टू, टू म्हणजेच खूप. हिअर म्हणजे इथे, देअर म्हणजे तेथे. तर अशा प्रकारचे शब्द हे ऍडवर्ब्स असतात. ओके, सो बघा सेंटेन्सेस. ही स्पीक्स स्लोली, ही स्पीक्स स्लोली, तो हळू बोलतो, तो हळुवारपणे बोलतो. बघा या वाक्यामध्ये इथे वर्ब आहे, बघा ऍक्शन आहे. स्पीक म्हणजे काय, तर बोलणे, तर बोलण्याची ऍक्शन आहे इथे आणि त्या ऍक्शन बद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिली. ऍक्शन कशी घडते म्हणजे बोललं कसं जातं, तर हळुवारपणे. तो कसा बोलतो, तर तो हळू बोलतो. सो हळू म्हणजे स्लोली तिथं लिहिलं आपण, तर स्लोली काय झालं, ऍडवर्ब झाला. ठीक आहे, ही स्पीक्स, तो बोलतो. कसा बोलतो, स्लोली बोलतो, हळू बोलतो. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन ऍडिशनल, स्लोली. त्याच्यामुळे स्लोली काय म्हणला आपला, ऍडवर्ब बनला. देन पुढे शी सिंग्स ब्युटिफुली, शी सिंग्स ब्युटिफुली, ती सुंदर गाते. ठीक आहे, बघा इथे सिंग्स ऍक्शन आहे. काय ऍक्शन घडते, काय क्रिया घडते, तर गाण्याची क्रिया घडते. कसं गायलं जातं, ब्युटिफुली, सुंदर. ठीक आहे, ऍक्शन कशी घडते ही सांगितलं जाते बघा. दॅट्स वाय ब्युटिफुली काय बनला, ऍडवर्ब बनला. फाईन. पुढे आय विल कम टुमॉरो, आय विल कम टुमॉरो, मी उद्या येईल. ओके, मी उद्या येईल. आता इथे कम हा वर्ब आहे. ठीक आहे, म्हणजे बघा कधी येईल हे तिथे सांगितलेलं आहे. कधी येईल हे कोण सांगतंय, तर टुमॉरो हा सांगतोय. ठीक आहे, येणारे, पण कधी येणारे, तर उद्या येणारे. ठीक आहे, टुमॉरो हा वर्ड कधी येणार हे सांगतोय, म्हणजेच त्या ऍक्शन बद्दल, त्या येणाऱ्या ऍक्शन बद्दल किंवा येण्याच्या ऍक्शन बद्दल एक्स्ट्रा डिटेल तो सांगतोय, अजून जास्त स्पष्टीकरण देतोय तो. बरोबर ना. सो टुमॉरो आपला बनला इथे ऍडवर्ब. पुढचं सेंटेन्स कम हिअर. ओके, कम हिअर, इकडे ये. बघा आता नुसतंच म्हणलं कम, पण कुठे येऊ, बरोबर ना. तर कुठे यायचं आहे, तर इकडे यायचं आहे. सो हिअर, इकडे म्हणजे हिअर, हा काय बनला आपला, ऍडवर्ब बनला. देन आय एम टू टायर्ड, आय एम
टू टायर्ड. मी खूप थकलेलो आहे. बघा TOO टू म्हणजे खूप, खूप जास्त, अत्यंत. सो इथे थकलेला आहे. बघा ना, आय एम टायर्ड म्हणजे काय, फक्त थकलेला. टायर्ड हा वर्ब आहे बरं का. ठीक आहे. सो थकलेला आहे, पण किती थकला आहे. टू म्हणजे खूप जास्त. समजतंय. तर वर्ब बद्दल किंवा ऍक्शन बद्दल जास्त स्पष्टीकरण, जास्त माहिती देणारा शब्द म्हणजे आपला असतो ऍडवर्ब. ठीक आहे. ऍडवर्ब म्हणजे मराठीमधला क्रियाविशेषण. फाईन. पुढे प्रेपोजिशन्स. आता प्रेपोजिशन्स काय असतात, तर दोन शब्दांमधील रिलेशन दर्शवणारा शब्द. ठीक आहे. किंवा दोन शब्दांमधील संबंध दर्शवणारा शब्द म्हणजे प्रेपोजिशन असतो. जसे की कोणती व्यक्ती किंवा वस्तू कुठे, कधी किंवा कशाशी संबंधित आहे हे सांगणारा शब्द म्हणजे असतो आपला काय, तर प्रेपोजिशन. ओके. आता प्रेपोजिशनचे काही एक्झाम्पल्स असे कोणते शब्द आहेत की जे प्रेपोजिशन्स आहेत. जसं की ऑन म्हणजेच वरती, हा प्रिपोजिशन आहे. इन म्हणजे मध्ये, आत, मध्ये. विथ सोबत. ठीक आहे, एखाद्या गोष्टी सोबत. अंडर म्हणजे एखाद्या गोष्टीच्या खाली. ओव्हर म्हणजे एखाद्या गोष्टीच्या वर. बिहाइंड म्हणजेच एखाद्या वस्तूच्या किंवा एखाद्या गोष्टीच्या मागे. बिसाइड म्हणजे एखाद्या गोष्टीच्या शेजारी. बिटवीन म्हणजेच दोन गोष्टी किंवा दोन वस्तू यांच्यामध्ये म्हणजेच बिटवीन असतो. बाय. ठीक आहे. बाय आपण शक्यतो यूज करतो की कशाने. ठीक आहे, कशाच्या मार्गे. ठीक आहे, कशाच्या मार्गे किंवा कशाच्या सहाय्याने. जसं की बाय बस, बसने. बाय रोड, रोडने. ठीक आहे, तो म्हणजे बाय असतो. फ्रॉम, फ्रॉम म्हणजेच काय, तर पासून, कधीपासून. ठीक आहे, फ्रॉम म्हणजे पासून असतो. देन टू, टू आपण एखाद्या डिरेक्शनसाठी यूज करतो, एखाद्या प्लेससाठी. जसं की मी मुंबईला जातो, मी पुण्याला जातो. टू मुंबई, टू पुणे, अशा प्रकारे. अमंग, अमंगचा अर्थ असतो की खूप साऱ्या गोष्टी, खूप साऱ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट. जसे की देर इज अ रेड फ्लावर अमंग द येलो फ्लावर्स. म्हणजेच तेथे एक लाल फूल आहे सर्व पिवळ्या फुलांमध्ये. म्हणजे सर्व पिवळी फुलं आहेत, पण त्या पिवळ्या फुलांमध्ये लाल कलरचं एक फूल आहे. ठीक आहे, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आणि त्या बऱ्याचशा गोष्टींमध्ये एक वेगळी गोष्ट किंवा एक स्पेसिफिक गोष्ट, तिथे आपण अमंग यूज करतो. किंवा ॲट, ॲट म्हणजे एक्झॅक्ट टाइम किंवा एक्झॅक्ट लोकेशन. ठीक आहे, एक्झॅक्ट टाइम किंवा एक्झॅक्ट लोकेशन, पिन पॉइंट. ठीक आहे. आता आपण सेंटेन्सेस बघूयात. म्हणजे हे सगळे शब्द असतात प्रेपोजिशन्स. ओके, सगळ्याच गोष्टींवरती डिटेल व्हिडिओ येणार आहे. फाईन. पुढे द बुक इज ऑन द टेबल. द बुक इज ऑन द टेबल. आता इथे बघा, टेबल आणि बुकचा संबंध सांगितला जातोय. काय, तर इथे बुक कशावरती आहे हे सांगितलं जातंय. ठीक आहे, बुक जे येते कशावर आहे हे दाखवलं जातंय किंवा हे सांगितलं जातंय. कशावर आहे बुक, तर टेबल वर आहे. टेबल वर. बघा इथं संबंध दाखवला ना दोन शब्दांमधला, बुक मधला आणि टेबल मधला. सो ऑन काय झाला आपला, तर प्रेपोजिशन झाला तो. ओके. पुढे आय वेंट विथ माय फ्रेंड. आय वेंट विथ माय फ्रेंड. मी माझ्या मित्रासोबत गेलो. बघा इथे आय वेंट आहे म्हणजेच काय, मी गेलो. पण इथे हे पण सांगितलं गेलंय की कोणासोबत गेलो. बघा कोणासोबत, तर मित्रासोबत. ठीक आहे, म्हणजे आय आणि माय फ्रेंड यांचा संबंध दर्शवण्यासाठी काय केलं गेलं, तर विथ हा प्रेपोजिशन यूज केला गेला इथे. फाईन. पुढे द चेअर इज बिसाइड द टेबल. द चेअर इज बिसाइड द टेबल. याचा अर्थ आहे की जी चेअर आहे ती कुठे आहे, तर टेबलच्या शेजारी आहे. चेअर टेबलच्या शेजारी आहे. म्हणजे इथे चेअर आणि टेबलचा संबंध जो आहे तो दर्शवला गेलाय. आणि इथे हे पण सांगितलं गेलंय की चेअर कोठे आहे ते. ठीक आहे, चेअर कोठे आहे हे सुद्धा सांगितलं गेलंय. सो इथे कोठे आहे चेअर, तर बिसाइड द टेबल म्हणजे टेबलच्या शेजारी. मग इथे बिसाइड काय बनला, तर प्रेपोजिशन बनला. लक्षात ठेवा, प्रेपोजिशन हा एक तर एखाद्या वस्तूची
एखाद्या गोष्टीची पोझिशन सांगतो, कुठे आहे ते, किंवा तो दोन गोष्टींमधला किंवा तो दोन व्यक्तींमधला किंवा दोन वस्तूंमधील तो संबंध जो आहे तो दर्शवत असतो. फाईन. सो आय होप तुम्हाला प्रिपोजिशन सुद्धा समजला असेल. नेक्स्ट आहे कंजंक्शन. काय? कंजंक्शन. आता कंजंक्शन काय असतं तर व्हॉट इज बिईंग जॉईंड. आता व्हॉट इज बिईंग जॉईंड म्हणजे काय तर कोणत्या दोन गोष्टी जोडल्या जात आहे ते म्हणजे कंजंक्शन असतं. बघा मराठीमध्ये याची डिफिनिशन, दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्य जोडणारा शब्द. बघा काय तर दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्य जोडणारा शब्द तो म्हणजे काय असतो तर कंजंक्शन असतो. ठीक आहे. दोन वाक्य किंवा दोन शब्द हे जिथे जोडले जातात किंवा ज्या शब्दाच्या सहाय्याने जोडले जातात किंवा हेल्पने जोडले जातात तो शब्द असतो आपला कंजंक्शन. ठीक आहे. काय असतो तो शब्द? कंजंक्शन असतो. फाईन. फॉर एक्झाम्पल अँड म्हणजेच आणि, बट, पण, ऑर, किंवा, बिकॉज कारण, अल्दो तरीही, तरी पण, इफ, इफ म्हणजे जर किंवा तर. ठीक आहे. जर तर. वाईल म्हणजे एखादी गोष्ट सुरू असताना. ठीक आहे. तर आता सेंटेन्सेस बघूयात आपण. आय वॉज टायर्ड बट आय वर्कड. आय वॉज टायर्ड बट आय वर्कड. आता इथे बघा दोन सेंटेन्सेस आहेत. काय तर आय वॉज टायर्ड म्हणजे काय तर मी थकलेलो होतो, आणि आय वर्कड म्हणजे काय मी काम केलं. मी थकलेलो होतो, मी काम केलं. असे दोन सेंटेन्सेस आहेत. पण इथे आपल्याला दोन सेंटेन्सेसचा परस्परांशी एकमेकांशी संबंध आहे हे सांगायचं. आपल्याला हे दोन सेंटेन्सेस जोडायचे आहेत जेणेकरून समोरच्याला समजावं की ह्या दोन सेंटेन्सेसचा एकमेकांशी संबंध आहे आणि ही दोन सेंटेन्सेस एकमेकांशी संबंधित आहेत. ओके. तर इथे मला सांगायचं काय होतं की मी थकलेला होतो पण मी काम केलं. ठीक आहे. मी थकलेलो होतो, आय वॉज टायर्ड, मी थकलेलो पण मी काम केलं. मग आपण इथं काय यूज केलं? बट आय वर्क, पण मी काम केलं. आता बघा ना, जर आपण बट काढून टाकला वाक्यातला तर वाक्य कसं वाटेल आपलं? आय वॉज टायर्ड, मी थकलो किंवा मी थकलो होतो. आय वर्क, मी काम केलं. मी थकलो, मी काम केलं. कसं वाटेल बघा तुम्हाला? हे खूप वेगवेगळं वाटतंय ना. आणि एकमेकांशी काय संबंध वाटतोय का तर अजिबातच नाही वाटत. पण आपण जर असं म्हटलो की मी थकलो पण मी काम केलं, मी थकलो होतो पण मी काम केलं, तर बघा ना एकमेकांशी संबंध दिसतोय की हे दोन्ही वाक्य एकाच गोष्टीशी रिलेटेड आहे किंवा संबंधित आहेत. सो इथे बटचा आपण यूज केला हे सांगण्यासाठी किंवा संबंध दर्शवण्यासाठी. आपल्याला पण सांगायचं होतं ना, थकलो पण काम केलं. बघा पण साठी आपण यूज केलं बट. म्हणजे बट काय करतोय तर दोन वाक्यांना जोडतोय. दोन वाक्यांचं रूपांतरण तो काय करतोय? एकाच वाक्यामध्ये करतोय. तो दोन वाक्यांना मर्ज करतोय एका सेंटेन्समध्ये. तो दॅट्स वाय बट काय बनला आपला? कंजंक्शन बनला, कारण की तो जोडतोय दोन वाक्य. पुढचं सेंटेन्स, डू यू वॉन्ट टी ऑर कॉफी? डू यू वॉन्ट टी ऑर कॉफी याचा अर्थ आहे की तुला चहा हवा आहे की कॉफी हवी आहे? तुला चहा हवा आहे की कॉफी हवी आहे असं विचारलं जातंय. बघा इथे परत एक कंजंक्शन यूज केलाय दोन वाक्य जोडण्यासाठी. आता इथला जर आपण ऑर काढून टाकला तर वाक्य काय होईल? डू यू वॉन्ट टी कॉफी? डू यू वॉन्ट टी कॉफी म्हणजे अर्थ काय होईल तर तुला चहा कॉफी हवा आहे का? तुला चहा कॉफी हवा आहे का? म्हणजे इथं थोडक्यात असा अर्थ निघेल की तुला चहा आणि कॉफी दोन्ही हवा आहे का, असा अर्थ निघेल त्याचा. ठीक आहे. या वाक्याचा अर्थ आपल्याला मुळात काय लावायचा आहे, म्हणजे मुळात आपल्याला सांगायचं काय आहे की तुला चहा किंवा कॉफी हवी आहे का. सो तो किंवा हा शब्द आणण्यासाठी आपण काय केलं? ऑरचा उपयोग केला. म्हणजे ऑर तेथे आल्यामुळं दोन्ही गोष्टी किंवा दोन्ही वस्तू परस्परांशी संबंधित आहे हा त्याचा अर्थ निघाला. ठीक आहे. आणि इथे असं पण अर्थ गेला की दोघांपैकी काहीतरी एक. कशामुळे? ऑर मुळे. ठीक आहे. म्हणजे ऑर इथे काय झाला आपला? कंजंक्शन झाला, कारण की तो दोन शब्द जोडत आहे एकमेकांशी, त्याचा तो संबंध दाखवत आहे. आय स्टेड होम बिकॉज इट वॉज रेनिंग.
आय स्टेड होम बिकॉज इट वॉज रेनिंग. मी घरी थांबलो. का थांबलो घरी? तर पाऊस पडत होता. बघा इथे बिकॉज यूज केलाय. बिकॉज हे आपण कारण सांगण्यासाठी यूज करत असतो, लक्षात ठेवा. तर इथे वाक्याचा अर्थ मी घरी थांबलो कारण पाऊस पडत होता. आता या वाक्यातला जर आपण बिकॉज काढून टाकला ना तर वाक्य काय होईल माहितीये का? आय स्टेड होम, मी घरी थांबलो. इट वॉज रेनिंग, पाऊस पडत होता. बघा किती वेळ आणि विचित्र वाटेल. मी घरी थांबलो, पाऊस पडत होता. मी घरी थांबलो, पाऊस पडत होता. दोघांचे एकमेकांशी काही कनेक्शन वाटतंय का? तर अजिबातच नाही. पण जर आपण असं म्हटलो की मी घरी थांबलो कारण पाऊस पडत होता, बघा इथे हे व्यवस्थित वाटते आणि दोघांचा एकमेकांशी संबंध सुद्धा वाटतोय. म्हणजे मराठीमध्ये जसं आपण कारण हा शब्द यूज केला दोघांचा एकमेकांशी संबंध जोडण्यासाठी, तसंच इंग्लिशमध्ये बिकॉज हा यूज केला जातो कारण हा अर्थ लावण्यासाठी आणि दोन वाक्यांचा एकमेकांशी संबंध जोडण्यासाठी. सो इथे बिकॉज हा वाक्य जोडतोय, दॅट्स वाय बिकॉज काय झाला आपला? तर कंजंक्शन झाला. ओके. सो दोन वाक्य किंवा दोन शब्द जोडणारा शब्द किंवा एकमेकांशी ते को रिलेटेड आहे हे सांगणारा किंवा दर्शवणारा शब्द म्हणजे काय असतो? तर कंजंक्शन असतो. फाईन. सो आपलं आता लास्ट इंटरजेक्शन. ठीक आहे, इंटरजेक्शन. आता इंटरजेक्शन काय असतं? इंटरजेक्शन हे आपल्याला सांगतं की इमोशन काय आहे. व्हॉट इमोशन, काय भावना आहे हे आपल्याला कोण सांगतं? तर इंटरजेक्शन सांगत असतं. बघा, मनातील अचानक उत्पन्न होणाऱ्या भावना दर्शवणारे शब्द. इंटरजेक्शन म्हणजे काय? तर मनातील अचानक उत्पन्न होणाऱ्या भावना दर्शवणारे शब्द. फॉर एक्झाम्पल जसं की ओ, उप्स, वाव, हे, वेल, हे अशा प्रकारचे शब्द हे आपण अचानकपणे उच्चारत असतो ना. अचानकपणे एखादी गोष्ट पाहिली, भावना उत्पन्न झाली आणि आपण काय केलं? रिस्पॉन्स दिला शब्दांच्या मार्फत. सो हे काय असतात? तर इंटरजेक्शन असतात. ठीक आहे. तर एक्झाम्पल बघा. ओ, आय फॉरगॉट माय फोन. बघा आता असं झालं की तुम्ही जे ते एखाद्या ठिकाणी गेलात, कॉल करायचा होता, तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये हात टाकला मोबाईल घेण्यासाठी आणि बघताय तर काय? मोबाईलच नाही, मोबाईल विसरला तुम्ही. मग तुम्ही म्हणता ना, बघा ना, अचानकपणे तुम्ही इमोशन जे ते प्रकट करता काय? अरे रे, मी फोन जो येते विसरलो. ठीक आहे. ओ, आय फॉरगॉट माय फोन. ठीक आहे. बघा तुम्ही इमोशन लगेच जे ते प्रकट केलं. सो ओ काय बनला आपला इथे? मग इंटरजेक्शन बनला. फाईन. देन हे, कम हिअर. हे, इकडे ये. आता बघा, सपोज असं झालं की तुम्ही एखादी सरप्राइझिंग गोष्ट पाहिली. ठीक आहे. तुम्ही एखादी खूप आश्चर्यजनक गोष्ट किंवा खूप एक्साइटिंग गोष्ट तुम्ही पाहिली एखाद्या ठिकाणी. मग तुम्ही म्हणता ना, अरे इकडे ये, असं तुम्ही म्हणता बघा. एकदम एक्साइटेड होऊन, खूप उत्सुक होऊन तुम्ही काय म्हणता? अरे इकडे ये, बघ इथं काय आहे. तर अचानकपणे बघा इमोशन निघली इथे सुद्धा. सो अचानकपणे इमोशन आपण काय करतो? प्रकट करतो, जाहीर करतो. ते शब्द म्हणजे इंटरजेक्शन असतात. सो इथे जे येते हे जे येते अचानकपणाचं इमोशन आहे. सो हे काय बनला? इंटरजेक्शन बनला. पुढचं वाक्य. वेल दॅट्स इंटरेस्टिंग. वेल दॅट्स इंटरेस्टिंग. बर, ते जे येते इंटरेस्टिंग आहे. ठीक आहे. आपण ज्यावेळेस बघा एखादी गोष्ट ऐकतो, पाहतो आणि आपण म्हणतो की अरे हा, हे इंटरेस्टिंग आहे. ठीक आहे, अरे हे इंटरेस्टिंग आहे. त्यासाठी वेल दॅट्स इंटरेस्टिंग. इथे सुद्धा बघा तुमचा इंटरेस्ट शो करण्यासाठी तुम्ही इमोशन जे ते इथं प्रकट केला. सो वेल काय बनला? अगेन इंटरजेक्शन बनला. पुढचं. वाव व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस. वाव व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस. अगेन बघा, तुम्हाला एक गोष्ट खूप आवडली आणि लगेच तुमच्या तोंडातून वाव हा शब्द जे ते बाहेर निघला. ठीक आहे. सो वाव काय आहे? मग इथे इंटरजेक्शन आहे. काय इंटरजेक्शन आहे? बिकॉज इथं जे ते इमोशन तुम्ही प्रकट केला, तुम्हाला ती गोष्ट आवडली याचा. सो वाव काय बनला आपला? इंटरजेक्शन जो येतो बनला. फाईन. तर बघा आता या लेसन मध्ये किंवा या लेक्चर मध्ये आपण काय केलं? तर पार्ट्स ऑफ स्पीच जे ते संपूर्ण कव्हर केलं. किती टाइप्स असतात पार्ट्स ऑफ स्पीचचे? तर 8 टाइप्स असतात. किती टाइप्स? 8 टाइप्स असतात. आणि हा आजचा लेसन हा आपला इंट्रोडक्शन लेसन होता पार्ट्स ऑफ स्पीचचा. इथून पुढच्या लेसन्स मध्ये आपण काय करणार आहे?
तर ईच गोष्ट पार्ट्स ऑफ स्पीच मधली डिटेलमध्ये पाहणार आहोत. देन असे प्रश्न की जे कन्फ्यूज करणारे असतात किंवा जे ट्रॅप्स असतात एमपीएससीच्या इंग्लिश पेपरमध्ये, त्या ट्रॅप्स बद्दल जे ते आपण चर्चा करणार आहोत. ओके, सो आपली एमपीएससी इंग्लिशची 60 डेजची सिरीज जे ते सुरू झालेली आहे. सो जे जे एमपीएससीचं प्रिपरेशन करत आहे, ज्यांना इंग्लिश हार्ड जात आहे एमपीएससी पेपरमध्ये, सो त्या सर्वांपर्यंत हा जो व्हिडिओ आहे तो शेअर करा. आणि तसेच आपली 30 डेजची फ्री स्पोकन इंग्लिश कोर्सची सिरीज सुद्धा अवेलेबल आहे आपल्या याच चॅनलवरती. वाटलंच तर मी जे ते लिंक तुम्हाला कमेंटमध्ये देऊन ठेवेल, पिन करेल लिंक जे ते कमेंटमध्ये. सो तुम्ही क्लिक करा व ती सिरीज सुद्धा पाहून घ्या. सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आवर्जून, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा कोर्स जो आहे तो शेअर करा. ओके, बघा आपण हे काहीतरी एक वेलफेअर करत आहोत की ज्यांना चांगला सोर्स मिळत नाहीये इंग्लिश शिकण्यासाठी, किंवा अशी लोक किंवा अशी आपली मुलं जी की इतर सब्जेक्ट्समध्ये खूप जास्त हुशार आहेत पण त्यांना इंग्लिशचा पेपर जो आहे तो खूप हार्ड जात आहे आणि योग्य मार्गदर्शन जे ते मिळत नाहीये. सो अशा सर्वांसाठी आपण हा जो आहे तो एक छोटासा प्रयत्न करत आहोत प्रामाणिकपणे. सो हा प्रयत्न जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग इन्व्हर्स इंग्लिश अकॅडमी.